नमस्कार. दिनांक 21 जुलै. कथेचं शीर्षक आहे नवस फेडून घेतला. मुलगा झाल्यावर गाणगापुरास येऊन त्याची मुंज लावू असा नवस एका ब्राह्मणाने केला होता. त्याला मुलगा झाला. पुढे नवसाप्रमाणे ते गाणगापुरास मुलासह येण्यास निघाले. अक्कलकोट येईतो त्यांची वाटखर्ची संपली. गाणगापुरास जाणे शक्य होणार नाही हे जाणून त्याने महाराजांनाच नवस फेडून घ्यावा अशी विनंती केली. महाराजांनी त्याच्या बोलण्यास मान डोलावून होकार दिला. ब्राह्मणाने तेथेच मुलाची मुंज लावली. रात्री स्वप्न दृष्टांतात नवसाची सांगता झाल्याचे दत्तप्रभूंनी सांगितले. बोलल्याप्रमाणे नवस फेडणारी माणसेच देवाला आवडतात, कारण ती प्रामाणिक असतात. हे जरी खरे तरी त्या नवसाच्या वस्तू द्रव्यासाठी देव कधीच हपापलेला नसतो. भक्ताला आपली आठवण आहे की नाही आणि नवस फेडण्यात कृतज्ञता, प्रेम, जिव्हाळा आहे की नाही एवढेच तो पाहतो. नवस जरी स्वार्थासाठी असला तरी तो फेडताना मात्र त्यात स्वार्थबुद्धी ठेवू नये. यदा कदाचित काही अडचण आलीच तर देवापुढे ती व्यक्त करण्याचा मनमोकळेपणाही असावा. देव मदतीचा हात देण्यासाठीच तर बसलेला असतो. तो काहींना काही तोड काढतो आणि आपल्याला अडचणीतून बाहेर काढतोच. या लीलेतील ब्राह्मण हा एक जिज्ञासू साधक आहे. त्याला मुलगा व्हावा असे वाटते, याचा अर्थ विवेक प्राप्तीची इच्छा आहे. परमार्थातील विवेक आत्म अनात्म, सार असार यांचा विचार देतो. त्यातून वैराग्य व मोक्षमुक्तीचा मार्ग मिळतो. असा लाभ झाल्यास देवाच्या दारी येऊन शरणागती किंवा आत्मनिवेदनाची स्थिती सिद्ध करणे हेच मुंज लावणे होय. त्या ब्राह्मणाला त्यानुसार विवेक प्राप्ती झाली. विवेक हा मुलगा आणि भक्ती ही बायको यांच्यासह तो गाणगापुरास निघाला. याचा अर्थ देवाच्या द्वारी येण्यास निघाला, पण वाटेतच त्याची खर्ची संपली. खर्ची संपणे याचा अर्थ साधन मार्गावर दमछाक होणे, कारण कोणीही साधक एकाच वाटचालीत म्हणजे एकाच जन्मात मोक्षमुक्तीपर्यंतचा पल्ला गाठू शकत नाही. त्यामुळे तो वाटेतच अक्कलकोटापर्यंत म्हणजे प्रज्ञापुरापर्यंत येऊन तेथेच मुक्काम ठोकतो. हे प्रज्ञापूर म्हणजे आज्ञाचक्र होय. याच ठिकाणी आत्म्याचे परमहंस शिवस्वरूप असते आणि ते सहस्त्राधारातील सद्गुरु परमात्म्याहून वेगळे मुळीच नसते. त्यातून त्या जिज्ञासू जीवाने साधनेचे पुढील मार्गक्रमण न करता तेथेच आपली शरणागती योग्यता प्रकट केली व निर्धाराची परिपूर्ती केली. जिज्ञासूचा मुमुक्ष झाला होता. अशांची प्रगती आज्ञाचक्रापर्यंतच होते. पुढे सद्गुरूंचीच मदत घ्यावी लागते. तेच त्याला सहस्त्राधारात नेऊन ब्रह्मानंदात ठेवतात. शिवपरमात्म्याने त्यास मान्यता दिली व जवळ केले असाच या लीलेचा अर्थ आहे. धन्यवाद.